नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी तेजसला म्हणत असते, की आज मला माझ्या बाबांची खूपच जास्त आठवण आली. तेव्हा इथे मानसी आता इमोशनल झालेली असते. तेव्हा तिचं लक्ष तेजसकडे जातं. तर इथे मानसीला इमोशनल झालेलं बघून तेजससुद्धा खूप जास्त दुःखी होतो. त्यानंतर मानसी म्हणते, "बरं चला झोपूया आता. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना. दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळी पाठ आहे. लवकर तर उठावंच लागेल." तेव्हा इथे आता ती हांतरून पांघरून बघत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो, "ही आभा कुठे गेली? आता अंथरूण वगैरे कुठे आहे ना?" तेव्हा इथे आभा येते. तेजस म्हणतो, की "आभा लवकर ये." आभा आल्यानंतर तिला विचारतो, "हे काय? तू कुठे गेली होतीस तिकडे आईच्या रूममध्ये आणि तुझं अंथरूण कुठे आहे?" तेव्हा इथे आभा म्हणते, "अरे दादा, मी तर आईच्या रूममध्ये झोपते ना." तेव्हा तेजस म्हणतो, "आईच्या रूममध्ये कशाला? आणि या कुठे झोपणार आहेत?" तेव्हा आबा म्हणते, "दादा, अरे तू वेडा आहेस काय? ते बघ तुमच्या दोघांसाठी तिथे अंथरूण केलं आहे ना मी. ते बघ पडदे लावलेत किचनला. तेव्हा तुम्ही दोघेजणं जा आणि आता तिथे झोपा. मी आज आईबरोबर आतमध्ये झोपणार आहे. मी इथे बाहेर झोपणार नाही आज." तेव्हा तेजस म्हणतो, "हो का? बरं चल, चल. आपण सगळेजण एकत्र झोपूया आईच्या रूममध्ये." तेव्हा इथे आबा म्हणत असते, "दादा, अरे मी फक्त आईबरोबर झोपणार आहे. तुम्ही दोघेजणं तिथेच झोपा." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "का? पण अचानक का तुला आज आईच्या रूममध्ये झोपायचं आहे?" तेव्हा आभा म्हणते, "दादा, अरे माझ्या केसांना किती दिवस मी आईकडून मालिश करून घेतली नाही आहे ना. आज मी तिला छान केसांना तेल लावायला सांगणार आहे. म्हणजे उद्या मी एकदम फ्रेश उठेन ना सकाळी, दिवाळी पहाट आहे म्हणून. म्हणून मी जाते आता झोपायला आणि तुम्ही दोघेही जास्त आता जागू नका. उद्या लवकर झोपायचं आहे. जा बरं जाऊन झोपा जा." तेव्हा तेजस म्हणत असतो, "मी लावून देतो ना तुझ्या केसांना तेल, पण तू इथेच झोप." तेव्हा इथे आबा म्हणते, "नाही नको. तू माझ्या केसांचा गुंता करशील. मी आईलाच लावायला सांगते." त्यानंतर लाभा आता निघून जाते आणि म्हणते, "जा किचनमध्ये." दोघांनाही तिथे अंथरूण केले. तेव्हा इथे माणसे म्हणते, "हे काय करताय तुम्ही राष्ट्रहित? चला बरं, आता खूप जास्त उशीर होतोय. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला." तेव्हा इथे आता आबांनी छान अंथरूण पांघरूण करून ठेवलेलं असतं किचनमध्ये तेजस आणि मानसीसाठी. त्यानंतरला तेजस म्हणतो, की "आपण इथे झोपायचं आहे?" तेव्हा मानसी म्हणते, "हो, मग काय झालं?" तेव्हा इथे तेजसला आता दोघांचं अंथरूण असं एकत्र केलेलं बघून खूपच जास्त ऑकवर्ड होतं आणि तो सरळ आता बाहेर जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, की "राष्ट्रहित, राष्ट्रहित लवकर इकडे या ना." तेव्हा इथे मानसी घाबरत असते एकटी, कारण तिला अजून सवय झालेली नसते. तेव्हा तेजस म्हणत असतो, "आहे, मी आहे. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला भीती वाटते ना, पण तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे." त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते, "मग आता काय उभेच राहणार आहात का? या ना, झोपा तुम्ही पण." तेव्हा तेजस म्हणतो, "आपण दोघेजण असे इथे झोपायचं?" तेव्हा मानसी म्हणते, "हो, मला सवय आहे किचनमध्ये झोपायची. म्हणजे आम्ही जेव्हा मामाकडे राहत होतो ना, तेव्हा आम्ही तिघीजणी किचनमध्ये झोपायचो." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "तुम्ही तिघीजणी म्हणजे आई, निधी आणि तुम्ही ना?" तेव्हा मानसी म्हणते, "हो." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "ते सगळं ठीक आहे, पण आपण दोघेच कसं काय झोपायचं ना इथे?" तेव्हा मानसी म्हणते, "मग काय झालं? आता कुणाला तरी बोलवताय का?" तेव्हा तेजस म्हणतो, "इच्छा तर आहे, पण कुणी येईल असं वाटत नाही. कुणीच येणार नाही आहे." तेव्हा इथे अंगावरचा आता पांघरूण बघितल्यानंतर इथे तेजस म्हणतो, की "बघू द्या हे केवढं आहे?" तेव्हा एकदम छोटं पांघरूण आता दोघांमध्ये दिलेलं असतं. तेव्हा तेजस म्हणतो, की "हे बघा, हे पांघरूण काय आपल्या दोघांना पुरणार नाही आहे. तेव्हा तुम्ही आता एकटीनेच अंगावरती घ्या." तेव्हा तिथे मानसी म्हणते, "अहो असं काय करताय? दोघांना पुरेल ना आपल्याला. घ्या तुम्ही, नाहीतर तुम्हाला थंडी वाजेल." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "नाही, नको, नको. अजिबात नको. मला काही थंडी वगैरे वाजणार नाही आहे आणि मी दुसरं काहीतरी पांघरून घेऊन येतो. हे तुम्ही एकटी घ्या बरं." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "पण राष्ट्रहित, हे बघा ना मोठं पांघरूण आहे. तुम्ही झोपा तर." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही नको. तुम्ही शांतपणे झोपा. मी माझ्यासाठी दुसरं पांघरूण घेऊन येतो." तेव्हा इथे दोघांनाही थंडी लागायला नको ना. तेजस आता जातो दुसरं पांघरूण आणायला. तेवढ्यातच इथे त्याला पांघरूण कुठेही सापडत नाही. तेजस म्हणतो, की "ज्याच्यामध्ये आपले एक्स्ट्रा पांघरूण असतात ना, अंथरूण पांघरूण, त्याला लॉक केलं आहे. त्याच्यामुळे मला आता काही पांघरूण भेटणार नाही आहे अंगावरती." तरीसुद्धा तेजस येतो आता किचनमध्ये. मानसी शांत तिकडे तोंड करून झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे तेजसलाच भीती वाटत असते. तेजस आता गादीच्या एका बाजूला हळूवारपणे झोपलेला असतो, एका किनारीला. तेवढ्यातच इथे मानसी आता आपलं तोंड, आपली कूस बदलते आणि इथे तेजसच्या बाजूला करते. तेव्हा इथे तेजस आता बघतो, तर मानसीचा चेहरा त्याच्याच बाजूला असतो. तेव्हा तेजस खूप जास्त घाबरतो आणि लगेचच उठून बसतो. तेव्हा मानसी विचारते, "काय झालं राष्ट्रहित? तुम्हाला झोप येत नाही आहे का?" तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की "नाही, असं काही नाही आहे. झोप तर मला येतच नाही आहे, पण इथे मला असं घुसमटल्यासारखं होतं आहे. मानसुद्धा धरते माझी इथे."
तेव्हा इथे तो म्हणतो मी प्राणायाम करतोय. प्राणायाम. तुम्ही झोपा बरं शांतपणे. त्यानंतरला तेजस आता उठतो आणि उभा राहतो आणि म्हणतो की मी जातो बाहेर झोपायला. मला ना इथे कसं तरी होतं आहे, घुसमटल्यासारखं होतं आहे. त्याच्यामुळे आता मी बाहेर जातो. सिंहासारखा, वाघासारखं मला असं बाहेर झोपायची सवय आहे ना, तर मला इथे किचनमध्ये घुसमटल्यासारखं होतं आहे. तर इथे मानसी म्हणत असते की पण तुम्ही बघितलंत ना, एअर फ्रेशनरसुद्धा मारला इथे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, "नाही, नाही, काही हरकत नाही. मला एवढा पण त्रास होत नाही आहे. पण मला उघड्यावरती झोपायची सवय आहे ना, तेव्हा मला इथे जरा कसं तरी होतं आहे. तेव्हा तुम्ही शांतपणे झोपा, मी जातो." तेव्हा मानसी म्हणते, "मग हे घ्या ना, पांघरून तरी घ्या, नाहीतर तुम्हाला थंडी लागेल." तेव्हा तेजस म्हणतो, "अहो नाही, सिंहासारखा आहे मी, मी वाघासारखा आहे. मला काही थंडी लागणार माझ्या जंगलामध्ये. मला अजिबात थंडी लागत नाही आहे." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "बरं तुम्ही शांतपणे झोपा, मी आता बाहेर जातोय." तेव्हा मानसी म्हणते, "अहो काय करताय तुम्ही? तुम्ही लाईट बंद करू नका, मी करेन नंतर." तेव्हा तेजस म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आता भीती वाटते तर." त्यानंतरला इथे मानसी खरोखर अंधाराला जरा घाबरत असते. तिला आता या घराची पूर्ण माहिती करून घ्यायची असते. त्यानंतरला तेजस आता बाहेर येतो. बाहेर खूपच जास्त थंडी असते. पण तेजसला आता मानसीबरोबर किचनमध्ये झोपायला ऑकवर्ड वाटत असतं. त्यानंतरला तो म्हणतो की बाहेर झोपणं सोपं, पण आतमध्ये झोपायला नको. त्यानंतर तेजस आता बाहेर येतो आणि म्हणतो, "थंडी किती पडली. आजसुद्धा थंडी एवढीच पडायला हवी होती." त्यानंतरला इथे आता तेजसला शिंका येत असतात. तेव्हा इथे तेजस आता म्हणत असतो की बाहेरसुद्धा अंगावरती घ्यायला काहीसुद्धा ठेवलेलं नाही आहे आणि त्याला काही झोप येत नाही. तो या कुशीवरून त्या कुशीला होत असतो. तेव्हा म्हणतो की एखादं अंथरूण तरी बाहेर ठेवायचं ना, अंगावरती तेवढं घेतलं असतं. आणि तेजस म्हणत असतो की हे काय आता नवीन, इथे कोणी सुकत कपडे घातलेले पण नाही आहेत. नाहीतर सुकत कपडे घातल्यावर साडी वगैरे तरी भेटली असती अंगावरती पांघरायला. त्यानंतरला मानसीला सगळं काही आठवत असतं. अगदी इथे तेजसने तिच्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र, तर इथे मानसीचा हात पकडून तेजस आणि मानसी दोघांनी केलेला गृहप्रवेश, हे सगळं आता मानसीला आठवत असतं. तर तिने मनापासून आता तेजसचा स्वीकार केलेला असतो नवरा म्हणून सुद्धा, आणि म्हणून तिला आता तिची सगळी कर्तव्य इथे पार पाडायची असतात. तेव्हा इथे आता तेजस किती चांगला आहे हे सगळं आता मानसीला आठवत असतं. तेव्हा मानसी आता तेजसच्या जागेवरून इथून प्रेमानेच हात फिरवत असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की याच्यावरती तरी लाकडावरती काहीतरी टाकायचं, ते तरी अंगावरती घेऊन झोपलं असतो. चांगली सेटिंग लावली एकदम, म्हणजे ना हांतरूण पांघरून ठेवलं नाही काय, काय करायचं आहे ते करा. तेव्हा इथे तेजसला काही आता झोप येत नसते, कारण त्याला खूप जास्त थंडी वाजत असते आणि मानसीलासुद्धा झोप येत नसते, कारण तिला अशी एकट्याच झोपायची सवय नसते, निधीची आणि आईची सवय असल्यामुळे. आणि त्यानंतरला आभासुद्धा तिच्याबरोबर असायची, पण आता आभासुद्धा गेलेली असते झोपायला आईच्या रूममध्ये. आणि तेजस आता मानसीबरोबर न झोपता तो सरळ बाहेर निघून येतो. तेव्हा त्याला खूप थंडी लागलेली असते. तो उशी आता जीवाशी कवटाळून एका कोपऱ्याला बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे आता त्याला शिंका सुरू होतात. तेव्हा मानसी म्हणते की सर्दी झाली असेल, म्हणूनच एवढ्या शिंका येत आहेत. तेव्हा इथे मानसीला बघितल्यानंतर तो पुन्हा लगेच उभा राहतो आणि खूपच जास्त एनर्जी आली त्याच्याकडे असं तो वागत असतो. खूपच शक्तिशाली वागत असतो. त्याला थंडी लागत नाही, त्याला इथे त्रास होत नाही असं दाखवण्याचा तो मानसीला प्रयत्न करतो. तेव्हा मानसी म्हणते, "हे बघा मला माहिती आहे, नाटके बंद करा तुमची. तुम्हाला इथे आता खूप जास्त सर्दी लागली म्हणून तुम्हाला इथे शिंका येत आहेत." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, असं अजिबात नाही आहे." तेव्हा इथे मानसी म्हणते, "मला माहिती आहे, हे घ्या बरं अंगावरती पांघरून घ्या." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, नको नको, ते तुम्हालाच ठेवा, नाहीतर तुमची कुल्फी व्हायची सकाळपर्यंत. जा बरं, तुम्ही अंगावरती घ्या आणि शांतपणे झोपा जा." तेव्हा इथे, "मग तुम्हाला एवढं शिंका काय येत आहेत?" तेव्हा इथे तेजस म्हणतो, "शिंका तर येणारच ना, इथे किती धूळ आहे. आपण मगाशी किल्ला बनवला, तर खाली धूळ सांडली असेल ना, ती माझ्या नाकातोंडात गेली. एलर्जी होते ना मला लगेच, खूप एलर्जी होते. हे बघा मला खरंच काही वाटत नाही, मला सवय आहे इथे राहायची. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा बरं आतमध्ये आणि शांतपणे झोपा." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "मिस मानसी जाताय ना?" तेव्हा मानसी म्हणते, "खरंच तुम्हाला हे पांघरू नको आहे? हे बघा तुम्हाला थंडी वाजेल, बाहेर किती गारवा आहे तो बघा तुम्ही." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही हो, मला सवय आहे सगळ्याची. तुम्ही जा बरं आता, शांतपणे जाऊन झोपा जा. उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे ना." तेव्हा इथे तेजस आता त्याला इतकी थंडी लागत असते, तरीसुद्धा तो जॉगिंग करत असतो, एक्सरसाइज करत असतो, कारण का त्याचं अंग गरम व्हावं म्हणून. पण तरीसुद्धा त्याला खूप जास्त थंडी लागत असते. तेव्हा मानसी काळजीने एवढी आलेली असते, पण तेजस इथे मानसीला त्रासात सुद्धा बघू शकत नसतो, कारण ती चादर जर त्याने घेतली तर मग तिला चादर कुठे आहे.
असा प्रश्नसुद्धा पडलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही बिंदास जा, मी एकदम ठीक आहे, एकदम ठीक. मला आता लवकरच उठायचं आहे ना, त्याच्यामुळे मी थोडी आता योगा वगैरे करतो. तेव्हा इथे तो टाईमपास करत बसलेला असतो. जेव्हा मानसी जाते तेव्हा इथे तेजस पुन्हा आपली उशी घेतो, एका कोपऱ्याला जाऊन बसतो आणि ती उशी उराजवळ आता कवटाळून बसलेला असतो. तर इथे मानसीला कळलेलं असतं की तेजसला थंडी लागते, पण तेजसच इथे आता मला काही नको असं बोललेला असतो. त्यानंतर मानसी छान रांगोळीमध्ये रंग भरत असते. तिने छान रांगोळी काढलेली असते. तेव्हा तिथे बंटी आणि तेजस दोघे येतात. तेव्हा बंटी म्हणतो, काकू अगं किती छान रांगोळी काढली आहेस तू. तुला माहिती आहे का तुला सगळं येतं. म्हणजे तुला छान जेवण बनवता येतं, तुला घर सांभाळता येतं आणि इथे आता छान रांगोळीसुद्धा तुला काढता येते आणि तू काल किल्लासुद्धा बनवलास ना. तू किती हुशार आहेस, तुला काय काय येतं. त्यानंतरला तेजससुद्धा आता माणसाला मदत करत असतो रांगोळीमध्ये कलर भरण्यासाठी. तेव्हा बंटी म्हणत असतो, काकू तुला माहिती आहे का, इथे काका तुला मदत का करतोय. म्हणजे आता रांगोळी तू एकटीने काढली आहेस आणि कलरसुद्धा एकटीने भरलेस ना, मग आता काका तुझी थोडी मदत करणार आणि या सगळ्याचं क्रेडिट ते स्वतःला घेतील, हो की नाही काका. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो का. तुला जर इथे आता असंच बोलायचं असेल ना, तर आता या रांगोळीने हात लाल न करता तुझा गाल लाल करते, चालेल का तुला. तेव्हा इथे बंटी म्हणतो की नाही, नाही चालणार आहे, कारण तुला या सगळ्याचं क्रेडिट घेऊन जायचं आहे मला माहिती आहे, पण हे सगळं काकूनेच केलं आहे. तेव्हा तेजस म्हणतो, आता गप्प बसतोस की नाही ते आधी मला सांग बरं. तेव्हा बंटी आता लगेचच आतमध्ये निघून जातो. तेव्हा माणसे म्हणत असते, तुमच्यापेक्षाही कुणीतरी त्रास देणारा आहे या घरामध्ये. तेव्हा तेजस म्हणतो, हो ना, खूपच जास्त दामरट आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही हां, दामरट तर नाही आपला बंटी, उलट खूप जास्त गोड आहे, खूप चांगला आहे तो आणि समजूतदारपणा तर त्याच्यामध्ये खूपच आहे. आता माणसं आणि तेजस दोघेही बंटीचं कौतुक करत असतात. तेव्हा तेजस म्हणतो, मिस लकी चांप, आणि तो आता तिला सुंदर म्हणत असतो. तेवढ्यातच ते म्हणतो की खूप सुंदर रांगोळी काढली तुम्ही, खूपच सुंदर, आणि तुम्हीसुद्धा छान दिसताय. तेव्हा मानसी म्हणते थँक यू आणि ती लाजायला लागते. तेव्हा तेजस म्हणतो, अहो काय झालं मिस लकी चांप, तुम्ही काय लाजताय की काय. तेव्हा मानसी म्हणते, काय हो, तुम्ही मला आता खरं खरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा तेजस म्हणतो, काय. तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही मला सांगा, मी साडीतच छान दिसते का, मी रोज ड्रेस घालते त्याच्यामध्ये छान नाही दिसत. तेव्हा तेजस म्हणतो, नाही असं काय नाही आहे, तुम्ही साडीमध्ये सुद्धा छान दिसता आणि ड्रेसमध्ये तर तुम्ही जशा आहात तशाच दिसता, छानच दिसता त्याच्यामध्ये. आता चॉकलेट तर तेच आहे, रॅपर फक्त बदलतं एवढंच. तेव्हा मानसी म्हणते, म्हणजे काय म्हणालात तुम्ही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही काही नाही, चॉकलेटचं उदाहरण खूपच वाईट होतं, मला माहिती आहे. कारण इथे तो म्हणतो की इथे चॉकलेट तर तेच आहे, पण रॅपर मात्र चेंज होतो आहे. तेव्हा ते बोलणं आता मानसीने ऐकलेलं असतं, पण पुन्हा तो गप्प बसतो. त्यानंतरला इथे आई आता सगळ्यांना फराळासाठी आवाज देतात. तेव्हा तेजस म्हणतो, चला लवकर, नाहीतर फस्त होईल. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण फस्त कसं काय होईल, इथे विनोद भाऊजी आणि छायाताई नाही आहेत ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे वा वा, जमलं तुम्हाला, जमलं म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला लवकरच आता सगळ्या माणसांच्या सवयी कळलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचं तुम्ही बरोबर बोलणं ओळखता. त्यानंतरला सगळे बसलेले असतात. फराळाचं ताट ठेवल्यानंतर सूरज खायला जाणार, तेजस खायला जाणार. तेव्हा आबा म्हणते, अरे थांबा थांबा जरा थांबा, तुम्हाला माहिती नाही आहे का, दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई आपल्याला सगळ्यांना इथे ओवाळते आणि मगच आपण फराळ खातो. त्यानंतरला आता तिघेही बसलेले असतात आणि इथे आई त्यांना ओवाळत असतात. तेजसला सर्दी झाल्यामुळे तो आता पुन्हा शिंकतो आणि आभाची ओढणी घेऊन आपलं स्वतःचं नाक पुसतो. तेव्हा माणसं म्हणते, राष्ट्रहित, अहो काय झालं, तुम्हाला अजून पूर्णपणे बरं वाटत नाही आहे का, सर्दी झालेलीच आहे वाटतं अजून. तेव्हा इथे आता बोलता बोलता सुगंधाला आठवण येते गायत्रीची. तेव्हा ती दिनेशला म्हणत असते की दिनेश, अरे कुठे आहे गायत्री, अजून कशी आली नाही, आज ती येणार आहे ना. तेव्हा दिनेश म्हणतो, अगं आई तिला उशीर होईल, ती इथे आता हॉटेलच्या निमित्ताने बाहेर गेली की नाही, तुम्ही घ्या बरं उरकून, सगळ्यांनी फराळ करून घ्या. तेव्हा इथे गायत्री आता आलेली नसते, त्यामुळे सुगंधाला टेन्शन येतं. ती म्हणते की सणासुदीच्या दिवसामध्ये घरची लक्ष्मी अशी बाहेर आहे, चांगलं वाटतं का ते. दिनेश तू एक काम कर, तिला फोन लावून दे माझ्याकडे, मीच तिच्याशी बोलते आणि तिला लवकर यायला सांगते. तेव्हा दिनेश आता विचारात पडलेला असतो. त्यानंतर मानसीला आता इथे लक्ष्मीपूजन करायला सांगितलेलं असतं आणि ते आता हळदी कुंकू व्हायला जाणार. तेवढ्यातच तिथे गायत्री येते आणि म्हणते की मानसी, तुझी हिंमत कशी झाली आहे सगळं करायची.
आणि आता इथे मानसीने आपल्या बोटांना हळदी कुंकूसुद्धा घेतलेलं असतं आणि ती औक्षणसुद्धा करायला जात असते. तेवढ्यातच तिथे आता गायत्री येते आणि मानसीला थांबून घेते.